पासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पाकिस्तानकडे हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक। ज्योती मल्होत्राप्रमाणेच पंजाब आणि हरियाणातील युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश। हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानमधील शीख बोर्डावर नियुक्तीचं होतं आश्वासन। युट्यूबवरचे फॉलोअर्स वाढवण्याचाही आमिष। ज्योतीने आयएसआय एजंटसह चीनची सफर केल्याची माहिती। व्हिसासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं। अटक करण्यात आलेल्या हेर तारीफची चौकशीत कबुली। भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचा जबाब। भारतीय हवाई दलाचा पाकच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला नाही। संसदीय समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींची माहिती। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकचा डाव धुळीस। भारतीय लष्कराकडून पुरावे सादर। युद्धविरामाच्या स्थितीत जल्लोष नको। अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। कोणी काही बोललं तरी तिरंगा यात्रा निघणारच। भाजपकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच का कळवलं? राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना सवाल। कारवाईपूर्वी नव्हे, ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात सूचना दिली परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती कोरोना काळापेक्षा गंभीर। 90% पर्यटकांकडून बुकिंग रद्द। पर्यटनावर कोड अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका। पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या बांगलादेशला भारताचा दणका। बांगलादेशात निर्यातीसह काही वस्तूंच्या आयातीवर भारताकडून बंदी। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांची फोनवरून चर्चा। रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचा आग्रह करणार ट्रम्प। पुतीन यांच्या भूमिकेकडे। शेतकरी कर्जावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बँक अधिकाऱ्यांवर संतापले। सिबिल स्कोर मागू नका हे स्पष्ट सांगून देखील तुम्ही ऐकत नाही, फडणवीसांनी खडसावलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून मकोका लावलेल्या गुंडाला पक्षात प्रवेश। अजित पवारांनी स्थानिक नेत्यांची कान उघाडणी करावी, अशोक चव्हाणांचा सल्ला। हिंगोली ढगफुटी सदृश पावसामुळे मार्केट यार्डमधील हळद भिजून नुकसान तर अहिल्यानगरमधील राहता तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड। दुकानांवरचे पत्रही उडाले। मुंबईत 53 कोरोनाबाधित। केईएम रुग्णालयात 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।